नमस्कार. आजच्या FB लाईव्हच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सगळेजण आपल्या घरातच सुरक्षित असाल अशी कामना करतो. आत्तापर्यंतचे हे भाग ऐकताना 1857 मधला जो शेवटचा भाग आहे, आज मी असं म्हटलं होतं की आज शेवटचा भाग म्हणून झाशीच्या राणीचं चरित्र सांगणार आहे. अर्थात हे चरित्र एका FB लाईव्हचं नक्की नाही आहे. खरं म्हणजे एक स्वतंत्र व्याख्यानाचा असा हा वेगळा विषय आहे, हे तितकंच खरं. पण यावरती वाचण्यासारखी पुस्तकं अनेक जण विचारतात. मी नेहमी बोलतानाही सांगत असतो कोणकोणती पुस्तकं ते. 1857 वर बोलताना मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की 1857 ते सुभाष बाळशास्त्री हरदासांचं पुस्तक उत्तम आहे. 57 ते 47 वि. स. वाळिंबेंनी अगदी रसाळपणे कथारूप पद्धतीने सांगितलेला इतिहास म्हणून तेही उत्तम आहे. तेव्हा अशा प्रकारची जी पुस्तकं आहेत, ही पुस्तकं जर आपण सगळ्यांनी वाचलीत, ऑपरेशन रेड लोटस म्हणून पराग टोप्यांनी लिहिलेलं आहे, ते तात्या टोप्यांच्याच वंशामधले बरं का, तेव्हा त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. तेव्हा अशी जी पुस्तकं आहेत, ही पुस्तकं जर आपण वाचलीत तर अधिकाधिक इतिहास हा आपल्याला कळेल. ज्या पद्धतीने हे आपण फेसबुक लाईव्ह करतोय त्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण इतिहास समजून घेत आहे. आपल्यापैकी कित्येक जण आपापल्या टाईमलाईनवर सुद्धा हे शेअर करत असतील. त्याच्यामुळे अधिकाधिक लोकांच्यापर्यंत सुद्धा हा विषय पोचतोय, हे सगळ्यात महत्त्वाचं. झाशीच्या राणीचं मराठीतलं पहिलं चरित्र लिहिलं होतं द.बा. पारसनीस यांनी. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 1857चे स्वातंत्र्य समर याच्यामध्ये राणीच्या झुंजीचा सगळा इतिहास हा आलेला आहेच. याशिवाय आत्ता मध्यंतरी छत्तीसगडमधले एक संस्थानिक होते जूदेव. या जूदेवांचं नाव अधूनमधून वर्तमानपत्रात कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने आपण ऐकलं असेल. त्या जूदेवांच्याकडे मध्यंतरीच्या काळात 200 पत्रांची एक जुनी संदूक मिळाली. त्या पत्रांमधली बहुतांश पत्र ही राणींनी लिहिलेली आहेत. ती लिहिली आहेत वेगवेगळ्या संस्थानिकांना. त्याच्यावरून 1857 वरती बराच प्रकाशझोत हा पडतो. आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये राणी बुंदेलखंडी भाषेत, अर्थात ती पत्र आहेत सगळी बुंदेली भाषेत आहेत. अंग्रेजों के साथ लडीबो अच्छो है वगैरे अशा प्रकारची भाषा ही त्याच्यामध्ये वापरलेली आहे. तेव्हा ही पत्र ही कशा करता हे युद्ध सुरू झालेलं होतं याच्यावरती सुद्धा प्रकाशझोत टाकणारी आहे. राणीचा जन्म आहे तो 19 नोव्हेंबर 1835चा. मध्यंतरी तिच्यावरती एक चित्रपट येऊन गेला कंगना राणावतचा, मनकर्णिका नावाचा, ज्याच्यामध्ये 1828 असं तिचं जन्मवर्ष दाखवलेलं होतं, जे पूर्णपणे चुकीचं आहे. तांब्यांच्याच वंशातले असलेले आमचे एक मित्र आहेत ॲडव्होकेट विवेक तांबे म्हणून, ते बदलापूरला राहतात. ते याविरुद्ध कोर्टातही गेलेले आहेत. बरंच काम राणीच्या बद्दलचं आणि त्या काळची कागदपत्र जमवण्याचं असं बरंच काम हे सध्या त्यांचं चालू आहे. सहज ओघात आलं म्हणून आपल्याला सांगितलं. राणीच्या बद्दल असं म्हटलं जातं की लहानपणापासून राणी शस्त्र हाताळण्यात तरबेज होती. याशिवाय अश्वपरीक्षा ही तिची उत्तम. अश्वपरीक्षेमध्ये त्या काळामध्ये नानासाहेब पेशवे आणि झाशीच्या राणीचं नाव घेतलं जायचं. किती उत्तम ती अश्वपरीक्षेमध्ये की एकदा म्हणे एक मोत्तद्दार 2 घोड्यांना घेऊन आला. दोन्ही घोडे अगदी एकसारखे दिसणारे, शुभ्र रंगाचे, एकाच उंचीचे. आणि त्यांनी नानासाहेबांच्या दरबारातल्या लोकांना सांगितलं की यांची परीक्षा करून सांगा कुठचा चांगला आहे. कोणालाही चटकन सांगता आलं नाही काय आहे त्यांच्यामध्ये ते. दोन्ही घोडे उत्तम आहेत, छान आहेत, देखणे आहेत, रुबाबदार आहेत. त्या घोड्यांना एक फेरी मारायला लावली आणि त्याच्यानंतर चटकन या मनकर्णिकेने सांगितलं, कारण नाव मनकर्णिका आहे पूर्वीचं. ती म्हणाली की हा जो डावीकडचा घोडा आहे याचे 500 रुपये द्या म्हणाली, आणि उजवीकडचा आहे त्याचे 50 रुपयेच द्या. तो मुद्दार म्हणाला असं का? तर म्हणाली उजवीकडचा जो घोडा आहे तो छातीतून फुटलेला आहे. तो म्हणाला आजपर्यंत हे कोणालाही माहिती नव्हतं, मी कोणालाही सांगितलेलं नव्हतं, पण हिने अचूक ओळखलं. दैवगती बघा कशी विचित्र असते. जी राणी घोड्यांच्या परीक्षेमध्ये इतकी हुशार होती, त्याच राणीला अंतिम समय घोडा तिचा बदललेला होता आणि तो बदललेला घोडा ओढ्याच्या जवळ अडला
म्हणून राणीचा मृत्यू ओढवला. दैवगती मोठी विचित्र असते हे तितकंच खरं. राणीच्याच काळाचा आणखी एक इतिहास लिहिणारं पुस्तक आहे सांगणारं माझा प्रवास. हे गोडसे भटजींचं मराठीमधलं पहिलं प्रवास वर्णन म्हणून त्याला म्हटलं जातं. अर्थात एक आहे की याच्यात अत्यंत प्रांजळ कथन आहे, पण तो म्हणजे इतिहास नाही हे लक्षात ठेवायचं. त्याचं कारण आहे की माझा प्रवास वरसईहून निघालेलं, पेणच्या जवळचं वरसई नावाचं गाव, त्या वरसई गावावरून निघालेले गोडसे भटजी कुठेतरी उत्तरेकडे कोणाकडे तरी यज्ञ चालू आहे, त्याकरता त्या यज्ञात आपल्याला जाऊन काही काम मिळालं तर बघावं याकरता निघालेला हा माणूस चालत चालत निघालेला मजल दरमजल करत ऐन धामधुमीच्या वेळेला झाशीमध्ये पोहोचला. परतल्यानंतर ते कैक वेळेला तिथल्या कथा सांगायचे आणि ह्या कथा ऐकल्यानंतर भारताचार्य चिंतामणराव वैद्यांनी त्यांना सांगितलं की अहो हे सगळं जे तुम्ही सांगता ना हे एकदा लिहून काढा सगळं. आणि मग त्यांनी ते सगळं लिहून काढलं. मराठीमध्ये एक चिंतामणराव वैद्यांनी संपादित केलेलं आणि दुसरं मला असं वाटतं दत्तोबामन पोद्दारांनी संपादित केलेलं, असे दोन प्रकारची प्रकाशनं आहेत ह्या एकाच माझा प्रवासची. मी एवढ्याकरता याला इतिहास म्हणत नाही. त्याचं कारण ते सगळं घडल्यानंतर, ते परत आल्यानंतर सुमारे 30 वर्षांनी त्यांनी लिहिलेलं आहे. 30 वर्षांनी ज्या वेळेला लिहिलं जातं ना त्यावेळेला काय घडलं होतं ते त्यावेळेला त्याच्यामध्ये सलग इतिहास येतो असं नाही. 30 वर्षामध्ये अनेकानेक गोष्टी घडलेल्या असतात. त्या गोष्टींचा किंवा बाहेरून ज्या काही गोष्टी ऐकायला त्या गोष्टींचा स्वाभाविकपणे मनुष्याच्या मनावरती कुठे ना कुठेतरी पगडा बसलेला असतो, काही परिणाम झालेला असतो. आणि म्हणून इतक्या वर्षाच्या कालावधीनंतर लिहिलं गेलेलं मराठीतलं पहिलं प्रवास वर्णन म्हणून ते चांगलं आहे, यात वाद नाही. कारण इतिहास हा नेहमीच समकालीनांनी लिहिलेला हा मान्य करायचा असतो. अर्थात समकालीनांनी सुद्धा लिहिताना तो कोणत्या उद्देशाने लिहिलाय आणि तो समकालीन कोण आहे हे सुद्धा बघावं लागतं. अन्यथा असं होतं की शत्रूकडच्या समकालीनांनी लिहिलाय इतिहास म्हटल्यानंतर तो आपल्या माणसांना शिव्याच देणार. मग समकालीनांनी शिव्या दिलेल्या आहेत म्हणून त्या योग्य असं समजायच्या का? म्हणून म्हटलं की समकालीनांनी लिहिला असला तरी तो कोण आहे, त्यांनी कोणत्या उद्देशाने लिहिलेलं आहे हे सगळं बघावं लागतं. 2 ओळींच्या मधलं वाचायला आपण शिकावं लागतं. बखर वाङ्मयाचं तसंच होतं की बखर जी लिहिलेली असते ती कोणी लिहिलेली आहे. युद्धातून जीव वाचवून परत आलेल्यांनी जर बखर लिहिलेली असेल तर ती अधिक काळजीपूर्वक वाचावी लागते. त्याचं कारण तो का आला हे बघावं लागतं. आणि युद्ध घडलेलं असताना तिथे जर तो युद्ध करणारा गेलेला असेल, नेतृत्व करणारा गेलेला असेल तर स्वाभाविकपणे असा माणूस सगळा दोष त्याच्यावरही ढकलून मोकळा होऊ शकतो. हा सगळा धोका. म्हणून इतिहासाचा अभ्यास करणं हा इतकं सोपं नाही आहे आपल्याला वाटतं तितकं. त्याच्यातून अन्वयार्थ काढणं हे सुद्धा सोपं नाही. सहज ओघात आलं म्हणून आपल्याला सांगितलं इतकंच. कारण आपल्याकडे असं होतं की ब्रिटिशांच्या काळामध्ये मिशनऱ्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे तोच इतिहास म्हणून आज आपल्याकडे मान्य केला जातो. अरे लिहिलंय कोणी, त्यांनी कितीतरी अतिशयोक्त वर्णन केले. त्यावेळेला स्वामी विवेकानंदांनी ते खोडून काढायचा अनेक वेळेला प्रयत्न केलेला आहे. हा सगळा आपल्याकडे उपलब्ध असून सुद्धा तुम्ही गावंढळ कसे, तुम्ही रानटी कसे, तुम्ही अशिक्षित कसे, अशा पद्धतीने त्यांनी जे लिहिलं तेच दुर्दैवानी आज आपल्याकडे इतिहास म्हणून समजलं जातं. तो भाग आणखीन वेगळा, तो आजचा नव्हे. सहज आलं म्हणून सांगितलं. बुंदेलखंड राज्याचा एक भाग मोहम्मद बंगश ज्या वेळेला आलेला होता त्यावेळेला छत्रसालांनी त्याच्याबरोबर जो संघर्ष केला होता तेव्हा थोरल्या बाजीरावांनी छत्रसालाला मदत केली होती. म्हणून छत्रसालांनी बुंदेलखंडाचा काही भाग हा थोरल्या बाजीरावांना बहाल केला होता. स्वाभाविकपणे आपले लोक थोरल्या बाजीरावांनी तेथे नेऊन बसवले आणि मग ते मराठी राज्य झाली तिथे निर्माण. त्यातलं एक राज्य म्हणजे झाशी. आजूबाजूला असलेली दतिया, ललितपूर, ओरछा वगैरे यासारखी संस्थानं होती. त्या संस्थानांनी वेढलेलं असा झाशी हा एक भाग. शहराच्या भोवती तट होता, मजबूत किल्ला आतला. मी स्वतः जाऊन आलो झाशीच्या किल्ल्यावर आणि झाशीच्या किल्ल्यावर उभं राहून झाशीच्या राणीचं चरित्र सांगणं हा एक वेगळा आनंद होता अर्थात. तेव्हा ते आणि आतमध्ये असलेलं शंकराचं मंदिर हे सगळं पाहिल्यानंतर तो त्या किल्ल्याच्या मजबूतीची आपल्याला आपोआप कल्पना येते. गंगाधरराव नेवाळकर हे शेवटचे संस्थानिक. गंगाधरराव नेवाळकर तिथे असताना अर्थात त्यांचं सुद्धा गंगाधरराव नेवाळकरांच्या बद्दल सुद्धा अशाच चुकीच्या वार्ता या ब्रिटिशांनी निर्माण केल्या, त्या पसरवल्या. त्याही आपल्याकडे इतिहास म्हणून नोंद झाली आहे त्याची. तोही भाग वेगळा, कारण तो आजच्या एका भागात सगळंच सांगता येतं असं मुळीच नाही. 21 नोव्हेंबर 1853 गंगाधरराव नेवाळकर गेले. तत्पूर्वी त्यांना एक मुलगाही झालेला होता, पण तो अल्पायुषी ठरला. त्यामुळे एक मुलगा दामोदर नावाचा हा दत्तक घेतला गेला.
पण डलहौसीने त्यावेळेला दत्तक विधान हे सगळीकडचं नाकारायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे त्याने दत्तक विधान नाकारलं आणि 7 मार्च 1854ला झाशी खालसा केली. राणीला किल्ला त्यांच्या ताब्यात द्यावा लागला. खाली शहरामध्ये असलेला राजवाडा मात्र राणीच्या ताब्यात सरकारने उपकार करून ठेवला बरं का. आणि त्यावेळेला राणीला 60,000 रुपयाचं वार्षिक पेन्शन दिलं. ज्या वेळेला तो खलिता घेऊन ब्रिटिशांचा माणूस दरबारामध्ये आला त्यावेळेला राणी एकदम त्वेषाने जे म्हणाली ते इतिहासातलं वाक्य जे आपण नेहमी ऐकतो, मेरी झांसी नाही दूंगी म्हणून. पण नाईलाज होता आणि नाईलाजाने तिला खाली उतरावं लागलं. पण त्यानंतर सुद्धा तिने आपला प्रतिनिधी अगदी पार लंडनपर्यंत पाठवला, आपली केस तिथे मांडली. पण ती मांडून सुद्धा उपयोग काही नाही झाला. उलट तिला जे निवृत्ती वेतन देण्यात येतंय, जे पेन्शन देण्यात येतंय, त्यातून गंगाधररावांचं कर्ज हे फेडण्यात यावं ही आणखीन एक नवीन अट त्याच्यामध्ये घालण्यात आली. 5 जून 1857ला झाशीमध्ये ठेवलेल्या 12व्या पलटणीचा एकाएकी उठाव झाला. कॅप्टन डग्लस आणि कॅप्टन गॉर्डन यांना ठार करण्यात आलं आणि ते सगळं सैन्य हे झाशीकडे आलं, राणीकडे आलं. आणि राणीकडे आल्यानंतर त्यांनी राणीकडे सुद्धा पैसे मागितले. झाशीमधले जे युरोपियन लोक होते ते घाबरून किल्ल्यामध्ये जाऊन बसले. हे 12व्या पलटणीतलं सैन्य सगळं तिकडे गेलं आणि त्यांनी तिथल्या लोकांना बाहेर काढलं आणि जवळ असलेल्या जोगनबागमध्ये नेलं आणि त्यांना मारलं. राणीकडून काही पैसे घेतले आणि हे सगळेजण चलो दिल्ली करत खल्क खुदा का, मुल्क बादशाह का और अम्मल झांसी की रानी का अशा घोषणा देत देत हे सगळेजण दिल्लीकडे निघाले. आता मात्र राणीने चतुराई दाखवली. राणीला जे राजनीतिज्ञ म्हटलं जातं ना ते या कारणाकरता की राणीने चतुराई ही दाखवली की तिने लगेच ब्रिटिशांना सांगितलं की बघा ही अशी अवस्था झाली आहे झाशीची, तेव्हा आता तरी झाशीचं प्रशासन हे माझ्या हातात द्या, सैन्य उभं करण्याची मला परवानगी द्या. आणि मग त्याप्रमाणे सेना उभारण्याची परवानगी तिला देण्यात आली. बघता बघता राणीने 14,000ची सेना उभी केली आणि हे पाहिल्यानंतर आणि झाशीच्या स्वातंत्र्याची घोषणा सुद्धा केली. हा उठाव पाहिल्यानंतर मग ब्रिटिश जागे झाले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं राणीने कशाकरता केलं ते. आणि मग ह्यू रोज तिथे निघाला. ह्यू रोजची सेना जी निघाली ती सागरपासून झाशीपर्यंत पोचायला, जे अंतर खरं म्हणजे काही तासाचं आहे बरं का, पण मध्ये असलेलं जंगल, दऱ्याखोऱ्या आणि त्याच्यामधून एकाएकी तात्या टोप्यांच्या सैन्याचा अधूनमधून होणारा हल्ला, या सगळ्याच्यामुळे ह्यू रोजच्या सैन्याला तब्बल 1.5 महिना लागला तिथे पोचायला. 23 ते 31 मार्च 1858 ह्यू रोजच्या सैन्याचा वेढा पडलाय. जबरदस्त मारा करण्यात आला. बरं, मार्चचा महिना, त्यामुळे झाशीमध्ये उन्हाळा अगदी चांगल्यापैकी चालू झालेला होता. उन्हं भाजायला लागलेली होती. अशा वेळेला काय करावं काय नाही कळत नव्हतं. झाशी कधी पडेल ते कळत नव्हतं. इतक्यात रात्रीच्या वेळेला शेजारच्या टेकड्यांवरून एकाएकी शेकोट्या पेटलेल्या दिसल्या आणि राणीला आनंद झाला, कारण ती खूण होती. तात्या टोपे मदतीला आलेले. बेटवा नदीच्या जवळच्या तीरावरती तात्या 22,000चं सैन्य घेऊन मदतीला आले होते आणि तात्यांनी बाहेरून हल्ला केला ह्यू रोजच्या सेनेवरती. अर्थात ह्यू रोजची जी सेना होती ती सगळी सेना उत्तम पद्धतीची प्रशिक्षित अशा प्रकारची होती. त्यांच्या तोफा या अधिक सरस होत्या. त्यामुळे ह्यू रोजनी तिथून निघाला आणि तो तात्याकडे वळला. तिथे तुंबळ युद्ध झालं. तात्यांची हार झाली. 18 तोफा ह्यू रोजच्या सेनेच्या हातात पडल्या आणि 1-2दा हल्ला करायचा प्रयत्न केला, पण उपयोग शून्य झाला. आणि ह्यू रोजनी तटाला शिड्या लावून आतमध्ये त्याचे लोक उतरले. झाशी शहरात आतमध्ये उतरले. झाशी शहरातल्या अनेक लोकांच्या घरांना बाहेरून कड्या लावल्यावर सर्वसामान्य माणूस सुद्धा झाशीतला बाहेर पडला होता बरं का. मिळेल ते हत्यार घेऊन लढण्याकरता म्हणून बाहेर पडलेला होता. त्या सगळ्यांना तर मारून टाकलं. जवळपास 5 ते 6,000 लोक झाशीमधले सैनिक आणि सामान्य नागरिक मिळून मारून टाकण्यात आले असं सांगण्यात येतं. लोकांच्या घरांना बाहेरून कड्या लावल्या आणि प्रचंड उखळी तोफांचा मारा हा घरांवरती करण्यात आला. कित्येक घरं उद्ध्वस्त झाली. त्याच्यामध्ये झाशीमध्ये भीतीचं वातावरण इतकं प्रचंड निर्माण झालं की स्वतः गोडसे भटजींनी असा त्याच्यामध्ये एका ठिकाणी त्या प्रसंगाचा उल्लेख केलेला आहे की एका ठिकाणी असलेल्या खिंडारामध्ये उभा होतो. घशास कोरड पडलेली होती. समोर एक कुवा दिसत होता, विहीर दिसत होती, पण तिथे जाणं सुद्धा अवघड झालं होतं, इतकी जीवाची धास्ती.
तेवढ्यात कुठून तरी एक 18-20 वर्षाची मुलगी आली आणि ती सुद्धा त्या बगदाडामध्ये शिरली. खरे म्हणजे दोघांच उभे राहण्यास ठीक जागा सुद्धा नव्हती. अंगास अंगे भिडली, पण मनात कामाचा विचार सुद्धा आला नाही, इतकी जीवाची धास्ती. लक्षात घ्या किती प्रांजळपणे लिहिलेलं या माणसाने, आणि जीवाची धास्ती किती भयानक असेल हे सुद्धा आपल्याला कळतं. समोर दिसणाऱ्या विहिरीमध्ये चटकन जाऊन ते पाणी आणायला म्हणून गेले आणि इतक्या जवळ तुफेचा गोळा फुटला. ताबडतोब परत जीव मुठीत धरून धावत त्या भगदाडामध्ये आले. इतकी भयंकर अवस्था तिथे झालेली होती. राणीच्याबद्दल इंग्रज सैन्यानेच केलेलं वर्णन आहे. युरोज असं म्हणतो की राणी लढाऊ होती, कुशल संघटक होती, विलक्षण बुद्धिमान होती, कठोर निश्चयी होती आणि तिचं बुलंद व्यक्तिमत्व होतं. जणू बंडखोरांमधला तो एक पुरुष होता की जो सगळ्यांशी लढत होता. अशा प्रकारचं वर्णन शत्रू करतोय, हे लक्षात घ्या. झाशीच्या किल्ल्याच्या एका बाजूवरती सतत मारा करून त्या किल्ल्याला खिंडार पाडलं. ते खिंडार आतल्या 11,000 सैनिकांनी रातोरात बुजवलं. पुन्हा अर्थातच ती बाजू अशक्त झालेली होती म्हटल्यानंतर त्याच्यावरच परत वारंवार मारा करण्यात आला आणि परत खिंडार पडलं. बाहेरून शिड्या लावण्यात आल्या. सैनिक आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करायला लागले. तो वरती असलेल्या त्या तटावरती असलेल्या सैनिकांनी वरून शिड्यांवरून चढून येणाऱ्यांना टिपायला सुरुवात केली. पण एक टिपला की दुसरा चढायला सुरुवात व्हायची आणि असं करत आणि पडलेल्या खिंडारामधून ते आतमध्ये शिरले. पण राणी एका तटावरून दुसऱ्या तटावर सतत धावत जात आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवत होती. हे सगळं एकीकडे राणीचं काम चालू होतं आणि त्याच वेळेला आता किल्ला पूर्णपणे पडणार हे लक्षात आल्यानंतर राणी आपल्या घोड्यावरती स्वार झाली. दातामध्ये लगाम ती धरायची आणि 2 हातात तलवारी घेऊन लढायची. आपल्या पाठीशी त्या दत्तकपुत्राला बांधलं आणि फेकला तटावरून घोडा. कवी कल्पना म्हणून छान आहे, पण किल्ल्याच्या तटावरून घोडा खाली फेकणं हे कठीण असतं. घोड्याची अवस्था काय होईल हे सुद्धा लक्षात घ्यावं लागतं. झाशीच्या किल्ल्यावर आम्ही गेलो होतो त्याही वेळेला तिथल्या गाईड कशा करता असतात माहिती आहे ना, आपल्याकडे सगळीकडे सगळ्या ठिकाणी आपल्याकडे गाईड लोक ही साधारणपणे मिसगाईड करायलाच असतात. त्यामुळे फेकला तटावरून घोडा, जिथून फेकला गेला घोडा तिथली जागा दाखवली त्यांनी, तर ती इतकी खोल आहे की त्याला म्हटलं घोड्याला काय ग्लायडर वगैरे बांधलं होतं, कारण काहीही म्हटलं सांगताय तुम्ही. त्यापेक्षा झाशीची राणी ही त्या किल्ल्याचं मुख्य द्वार उघडून दातामध्ये लगाम धरून दोन्ही हातात तलवारी घेऊन भा. तांब्यांनी जे वर्णन केलंय, घोड्यावर खंद्या स्वार, हातात नंगी तलवार, खणखणा करीत ती वार, गोऱ्यांची कोंडी फोडित पाडित वीर इथे झाली, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली. त्याप्रमाणे ती कोंडी फोडत बाहेर पडली आणि कालपीच्या दिशेला लागली. कालपीच्या दिशेला ती लागली असताना 350 स्वार होते तिच्याबरोबर. तिचे वडील मोरोपंत तांबे हे स्वतः होते. मोरोपंत तांब्यांची आणि तिची पुढे चुकामुक झाली. मोरोपंत तांबे पकडले गेले. त्यांना झाशीमध्येच आणण्यात आलं आणि झाशी शहराच्या मुख्य चौकामध्ये त्यांना फासावरती चढवण्यात आलं. आणखी एक हुतात्मा. कालपीकडे जाता जाता वाटेत राणीला तहान लागली. आता परत बघा, हा पण प्रसंग नोंदवून ठेवला गोडसे भटजींनी. एका विहिरीच्या तिथे राणी पाणी प्यायला म्हणून गेली आणि तिथे नेमके गोडसे भटजी होते. त्यांनी पाणी काढून दिलं तिला. तिने ओतून दिलं ते. का? कारण वैदिक आहात तुम्ही. वैदिकाच्या हातून, ज्ञानी माणसाच्या हातून पाणी घ्यायचं नसतं. तिने स्वतः म्हणजे त्याही वेळेला धर्मोनित्य याची आठवण ठेवणं इतपत भान तिला होतं, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि हे सगळं केल्यानंतर तिने पाणी प्यायलं आणि मग ती तिथून झपाट्याने जी निघाली कालपीच्या रोखानी. कालपीमध्ये तिला तात्या टोपे भेटले, रावसाहेब पेशवे तिथे होते, बांद्याचा नवाब तिथे होता, हे सगळेजण होते. कालपीवरती रोजच्या सैन्याचा ज्या वेळेला हल्ला झाला, कालपी पडली आणि मग हे सगळेजण निघाले ग्वाल्हेरच्या रोखानी. जयाजी शिंद्यांनी आपलं सैन्य पाठवलेलं होतं आणि आपलं सैन्य पाठवल्यानंतर ते सैन्य मी एका भागात सांगितलं होतं त्याप्रमाणे तात्या टोप्यांनी बहुतेक आधीच त्याच्याशी संधान साधलेलं होतं. नेमकं काय घडलं माहीत नाही, पण लढायला आलेलं सैन्यच तात्यांच्या बाजूचं झालं. त्यामुळे जयाजी शिंदे ग्वाल्हेर सोडून निघून गेले आणि ग्वाल्हेर हातात पडलं. ग्वाल्हेर हातात पडल्यानंतर अर्थात पाठोपाठ युरोजचं सैन्य येतच होतं. ग्वाल्हेरच्या जवळचा असलेला भाग आहे कोटाकी सराई नावाचा आणि त्या कोटाकी सराईमध्ये राणी आणि तिच्या बरोबरच्या 2 दासी, सुंदर आणि मुंदर अशी त्यांची नावं सांगण्यात येतात. हा सगळेजण तिच्या बरोबर आहेत.
आणि फार मोठी सेना आत्ता तिच्याबरोबर नाही आहे, कारण बरेचसे लोक हे त्या ग्वाल्हेरमध्ये आहेत, ग्वाल्हेरच्या राजवाड्यामध्ये वगैरे आहेत. राणीचं सांगणं असं होतं की लवकरात लवकर आपण ग्वाल्हेर सोडून आणखीन पुढे निघायला पाहिजे, कूच करायला पाहिजे. 1-2 दिवसाचा मुक्काम म्हणून बहुधा ते तिथे थांबले असावेत. पण कोटाकी सराईच्या तिथे ब्रिगेडियर स्मिथचं सैन्य आलं. सैन्य म्हणण्यापेक्षा एक छोटी तुकडी होती. त्या तुकडीने ह्या तुकडीला पाहिलं आणि ते त्यांच्यावर तुटून पडले. स्मिथच्या सैन्याला माहिती नाही की हे राणीचं सैन्य आहे. बरं, राणी चटकन तशी वाटायची नाही, कारण ती पुरुषी वेशाने लढायची. आणि त्याप्रमाणे राणी आपल्या घोड्यावर स्वार होऊन लढायला, जो हातात आला तो घोडा, म्हणून म्हटलं नवा घोडा, मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे राणीने लढायला सुरुवात केली. आणि तिथे धुमश्चक्री माजली. त्या धुमश्चक्रीच्या मध्ये मागच्या बाजूनी राणीच्या पाठीत गोळी शिरली. राणी तसाच आता आपला निभाव लागणार नाही हे लक्षात येऊन राणीने आपला घोडा हा जंगलाकडे वळवला. वाटेत ओढा आला, त्या ओढ्याला घोडा अडला. राणी परत मागे फिरली आणि परत ती तशीच लढताना 2 मत आहेत इथे. एक मत असं आहे की तिच्या डाव्या कुशीमध्ये आणखी एक गोळी शिरली, ज्यांनी मारली त्याला तर तिने पुरा केला. दुसरं मत असं आहे मागच्या बाजूनी तिच्या डोक्यावरती खाडकन घाव बसला, तिने डोक्याची बाजू तशीच दाबून धरली आणि डाव्या हाताने ज्याने घाव घातला त्याला कापून काढला. कशी तरी राणी जंगलामध्ये आतमध्ये घुसली आणि तिथे ज्या बाबांची तिथे एक छोटी कुटिया होती, तिथे ती कशी तरी खाली उतरली. बाबांनी बाहेर खाट आणून दिली. राणी तिथेच आडवी झाली. आपल्या मुलाला स्वाधीन केलं. देशमुख म्हणून तिचे विश्वासू तिच्याबरोबर होते, रामचंद्रराव देशमुख, त्यांच्या स्वाधीन दामोदरला केलं आणि राणीने तिथेच प्राणत्याग केले. पण फक्त त्या बाबांना एवढंच सांगितलं की काहीही झालं तरी माझं शरीर या फिरंग्यांच्या हाती लागू देऊ नका. त्या बाबांनी ते ऐकलं. या भल्या माणसाने आपल्या कुटीमध्ये तिचं शरीर ठेवलं आणि स्वतःच्या कुटीलाच आग लावून दिली. कशी माणसं आणि कशा पद्धतीने वागत होती त्या काळात हे सगळं पाहिल्यानंतर एकीकडे वाईटही वाटतं आणि दुसरीकडे मन भरून येतं की अरे कशा प्रकारची माणसं होती. कोणीही हार खाल्ली नाही कोणत्याही गोष्टी करता. 17 किंवा 18 जून म्हणजे तिथे थोडासा मतभेद आहे म्हणून 1858 राणीला वीरमरण आलं. 1857 मधला एक अध्याय हा संपला.